Hello students, welcome to 11th Biology MHT CET NEET course. I am Mr. Praveen Kumar Chauhan, going to talk about the MCQs on the chapter that is Living World and the chapter from Diversity in Living World. This is our third lecture. Let us see the question. Here the question: naturalist can study food habits and behavior of animals in a. There are number of options. Option A, museum. Option B, zoological park. Option C, botanical garden. Option D, herbarium. So here correct answer is zoological park. ह्या क्वेश्चन मध्ये आपण जर बघितलं तर नॅचरलिस्ट ॲनिमलचं जे बिहेवियर आहे, ॲनिमलचं बिहेवियर आणि त्यांच्या फूड हॅबिट्सचा स्टडी करणार आहे. इथे एक गोष्ट क्लिअर झाली, ॲनिमलचं स्टडी म्हटलं तर झुलॉजी. इथे तुम्ही जर बघितलं म्युझियममध्ये जे काही पहिलं ऑप्शन दिलेलं आहे, ऑप्शन ए म्युझियममध्ये डेड स्पेसिमेन्स किंवा त्याचे जे काही रिमेन्स आहे, कुठलाही एखादा ऑर्गॅनिझम असेल त्याचे जे काही स्पेसिमेन्स आहेत, रिमेन्स जे आहेत, मग त्यामध्ये स्केलेटन असेल, अनेक वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, बॉडीचे वेगवेगळे पार्ट्स असतील, तर त्यांचं स्टोरेज म्युझियममध्ये केलं जातं. झुलॉजिकल पार्क हे असं प्लेस आहे की जिथे ॲनिमल्स, ॲक्च्युअल लाईव्ह ॲनिमल्स हे त्यांचं प्रोटेक्शन केलं जातं त्या ठिकाणी आणि त्यांचा संगोपन केलं जातं. त्यांची जी काही देखभाल आहे ती झुलॉजिकल पार्कमध्ये घेतली जाते. आणि बॉटॅनिकल गार्डनचं जर इथे मिनिंग बघितलं तर बॉटनी म्हटलं तर प्लांट्स, म्हणजे प्लांट्सचा इथे अभ्यास केला जाणार आहे. हार्बेरियम हे पण प्लांट्स रिलेटेड आहे. तर इथे आपल्याला अगदी ह्या क्वेश्चनमध्येच त्याचा आन्सर दिलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल की ॲनिमल्सचा बिहेवियर आणि त्यांचं फूड हॅबिट स्टडी करायचं आहे. तर ते अगदी आपण कुठे करणार आहोत? झुलॉजिकल पार्कमध्ये. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is not a tool of maintaining biodiversity record? बायोडायव्हर्सिटीचे रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या माध्यमाचा वापर केला जाणार नाही? ऑप्शन ए फ्लोरा, ऑप्शन बी मोनोग्राफ, ऑप्शन सी फौना अँड ऑप्शन डी मॅन्युअल. इथे जर आपण विचार केला, फ्लोरा, मोनोग्राफ आणि मॅन्युअल हे तिघही बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी वापरले जाणारे वेगवेगळे माध्यम आहेत. ऑप्शन सी जो आहे इथे फौनाचं मिनिंग आहे ॲनिमल्स रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. आणि ॲनिमल्सशी रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे डायरेक्टली आपण फक्त ॲनिमल्सशी रिलेटेड इन्फॉर्मेशनच नाही तर आपल्याला पूर्ण बायोडायव्हर्सिटीचं रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे. म्हणून ऑप्शन सी हे इथे करेक्ट आहे, विच इज नॉट अ medium by which the biodiversity record can be maintained. So here option C is the answer. Question number 3. Which of the following tool provides information for identification of names of species found in particular area? Here are the options. Option A catalogs, option B manuals, option C flora, and option D monograph. So here in this case the option B, that is manuals, is the tool which provide information for identification of names of species found in particular area. म्हणजे एखाद्या विशिष्ट एरियामध्ये जे काही स्पेसीज आहेत, वेगवेगळ्या जे काही स्पेसीज आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन, त्यांचं इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे, त्यांचे नेम्स आपल्याला पाहिजे आणि ते जे काही नावं आहेत ते आपल्याला मॅन्युअल्समधनंच कळणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. द फर्स्ट स्टेप ऑफ टॅक्झॉनॉमी इज. टॅक्झॉनॉमिकल स्टडी जे आहे, तुम्हाला टॅक्झॉनॉमीची डेफिनेशन माहिती आहे. काय टॅक्झॉनॉमीची डेफिनेशन? द सायन्स दॅट डील्स विथ collection, identification, nomenclature, description and classification of plants and animals. बरोबर. मग आता ह्या डेफिनेशनमध्ये जे काही सिक्वेन्सने आलेले बघा, ह्या सर्व गोष्टी काय? कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, डिस्क्रिप्शन अँड क्लासिफिकेशन. तर आता ऑप्शन्स बघा. ऑप्शन काय? ऑप्शन ए ॲफिनिटी,
ऑप्शन बी नॉमेनक्लेचर, ऑप्शन सी आयडेंटिफिकेशन अँड ऑप्शन डी क्लासिफिकेशन. तुम्ही जर इथे ॲफिनिटी हे आन्सर नाही आहे त्याचा. मग आता प्रश्न पडतो आपल्याला इथे काय की नॉमेनक्लेचर आहे की आयडेंटिफिकेशन आहे की क्लासिफिकेशन आहे. यासाठी आपल्याला डेफिनेशन, टॅक्सॉनॉमीची डेफिनेशन जी आहे ती माहीत असणं गरजेचं आहे. मग त्या डेफिनेशनमध्ये काय दिलेलं आहे? कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, डिस्क्रिप्शन अँड क्लासिफिकेशन. मग त्या डेफिनेशनमध्ये पहिला जे काही प्रोसेस जी आहे ती कलेक्शन, म्हणजे आपल्याला डाटा कलेक्शन करायचं आहे, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमची माहिती कलेक्ट करायची किंवा ते प्रत्यक्षात ऑर्गॅनिझम कलेक्ट करायचे, म्हणजे कलेक्शन ही पहिली स्टेप आहे. त्यानंतर कलेक्शनच्या नंतर आयडेंटिफिकेशन आहे, वेदर द ऑर्गॅनिझम इज प्लांट ऑर ॲनिमल. तो प्लांट आहे की ॲनिमल आहे हे आपण आयडेंटिफाय करणार आहे. आयडेंटिफाय केल्यानंतर प्लांट जर असेल तर त्याला काय नाव द्यायचं, त्याला कुठल्या नावाने ओळखायचं, त्यानंतर म्हणजे आयडेंटिफिकेशनच्या नंतर आपण काय देणार आहोत? नॉमेनक्लेचर, म्हणजे नाव देणार आहे त्याला. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय? नॉमेनक्लेचर आहे. आणि नॉमेनक्लेचरच्या नंतर ते नाव आपण दिलंय त्या ऑर्गॅनिझमचं, परंतु त्याचं काय वेगवेगळे कॅरेक्टर्स आहे, काय वेगवेगळे लक्षणं आहेत ते डिस्क्राईब करतो, म्हणजे ते डिस्क्रिप्शनमध्ये येणार. आणि डिस्क्रिप्शन केल्यानंतर ते डिस्क्रिप्शन आपण कम्पेअर करतो वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम सोबत, आणि कम्पॅरिझन केल्यानंतर आपल्याला साम्य आणि भेद, म्हणजे त्याचे जे सिमिलॅरिटीज आहे, सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसच्या बेसिसवरती आपण काय करू शकतो? त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. म्हणजे मित्रांनो, इथे टॅक्सॉनॉमीच्या डेफिनेशनमध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत त्या प्रोसिजर्स सिक्वेन्समध्ये ज्या आहेत त्यामध्ये इथे जे ऑप्शन दिले त्यापैकी सिक्वेन्समध्ये पहिली स्टेप कोणती? फर्स्ट स्टेप विचारले त्यांनी. पहिली स्टेप खरं तर टॅक्सॉनॉमीमध्ये कोणती? कलेक्शन आहे. पण कलेक्शनच्या नंतर काय? आयडेंटिफिकेशन आहे. कलेक्शन हे ऑप्शन इथे दिलंच नाहीये, परंतु कलेक्शनच्या नंतर काय? आयडेंटिफिकेशन आहे. मग आयडेंटिफिकेशन, ऑप्शन सी इज करेक्ट. आयडेंटिफिकेशन इज द first step among the different options which are given for this particular question. Next question. Father of Indian systematic botany is. There are a number of options. Option A R Mishra, option B Santapau, option C Theophrastus, and option D Linnaeus. So question is, father of Indian systematic botany is. So here the option B, Santapau, were considered as father of Indian systematic botany. Next question. Historia Generalis Plantarum was published by. बघा, Historia Generalis Plantarum is the रेफरन्स विच वेअर पब्लिश्ड बाय. हे जे काही रेफरन्स आहे हे रेफरन्स कुणी पब्लिश केलं आहे? ते ऑप्शन्स आहेत बघा. ऑप्शन ए एंगलर अँड प्रँटल, ऑप्शन बी हकिन्सन, ऑप्शन सी बेंथम अँड हुकर, अँड ऑप्शन डी जॉन रे. सो हियर क्वेश्चन नंबर 6, ऑप्शन डी जॉन रे were the publisher or were the scientist who published the reference Historia Generalis Plantarum. Next question. The scientific names were first standardized through. सायंटिफिक नेम्स जे आहेत वेगवेगळ्या सजीवांचे, त्यामध्ये आपण विशेषतः प्राणी आणि वनस्पतींचे सायंटिफिक नेम्स बघतो. आपण इतरही वेगवेगळ्या सजीवांचे सायंटिफिक नेम्स बघायला मिळतील, जसे की वेगवेगळे सूक्ष्मजीव आहेत त्यांचे आपल्याला सायंटिफिक नेम्स बघायला मिळतील. तर इथे सायंटिफिक नेम जे म्हणजे सर्वात पहिल्यांदा जे सायंटिफिक नेम्स दिले गेले तर ते सगळ्यात आधी त्यांचं स्टँडर्डायझेशन कसं केलं? सायंटिफिक नेम्स वेअर फर्स्ट स्टँडर्डाइज थ्रू. बघा त्याचे वेगवेगळे मेथड्स आहे. ऑप्शन ए ICBN, ऑप्शन बी ICZN, ऑप्शन सी BSI, option D ZSI. So here the correct option is ICBN. ICBN stands for International Code for Botanical Nomenclature. ICZN, that is International Code for Zoological Nomenclature. BSI stands for Botanical Survey of the India, and ZSI, that is Zoological Survey of India.
तर यामध्ये सगळ्यात आधी वनस्पतींची सायंटिफिक नावं देण्याची पद्धत आलेली आहे. त्यामुळे फर्स्ट स्टँडर्डायझेशन जे आहे, फर्स्ट सायंटिफिक नॉमेनक्लेचर जे आहे, फर्स्ट सायंटिफिक नेमचं स्टँडर्डायझेशन जे आहे, तर ते ICBNच्या अंडर केलेलं आहे, कारण पहिल्यांदा झाडांचेच सायंटिफिक नेम दिले गेलेले आहेत. क्वेश्चन नंबर 8. The category that includes related species is called. The category that includes related species is called. Option A, genus. Option B, species. Option C, subspecies. And option D, family. मित्रांनो इथे चुकून C डबल आलेला आहे, पण तुम्ही समजू शकता. The category that include related species is called genus, species, subspecies and family. आता असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. टॅक्सॉनॉमिक हायरार्की जी आहे त्याच्या बेसिसवरती असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण त्याच्यासाठी आपल्याला टॅक्सॉनॉमिक हायरार्कीची जी सिरियल आहे अप्पर टू लोअर, ही सिरियल आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे काय? किंगडम, देन फायलम, जर ॲनिमल असेल तर फायलम, आणि प्लांट्स असेल तर डिव्हिजन. सो किंगडम, फायलम, क्लास, सबक्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज. ओके, आता ही झाली टॅक्सॉनॉमिक हायरार्की. ह्या हायरार्कीमध्ये आपल्याला काय विचारलंय? द कॅटेगरी दॅट इन्क्लूड रिलेटेड स्पीसीज. मग स्पीसीज, द ग्रुप ऑफ रिलेटेड स्पीसीज म्हणजे स्पीसीजच्या वरती कोण आहे? आपण जर लोअर टू हायर जर विचार केला ह्या कॅटेगरीचा, तर स्पेसिसच्या वरती कोण आहे? जीनस आहे. म्हणजे जीनस हा कशाचा समूह आहे? स्पेसिसचा समूह आहे. आपला प्रश्नच तो आहे बघा. इथे काय विचारलंय? द कॅटेगरी दॅट इन्क्लूड्स रिलेटेड स्पेसिस इज कॉल्ड. म्हणजे रिलेटेड स्पेसिसचा जो ग्रुप आहे त्याला काय म्हटलेलं आहे? अगदी तुम्ही पटकन सांगू शकता. इथे बघा ऑप्शन ए, जीनस इज द करेक्ट ऑप्शन. सो जीनस इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड स्पेसिस. नेक्स्ट क्वेश्चन. The fundamental taxonomic category or basic unit of classification is. बघा, the fundamental taxonomic category or basic unit of classification is. Let us see the option. Option A, genus. Option B, species. Option C, subspecies. And option D, variety. So here option B, species. It is the fundamental taxonomic category or basic unit of classification. बेसिक युनिट म्हटलं तर याचा अर्थ आपल्याला असा घ्यायचा की डायरेक्टली एखाद्या ऑर्गॅनिझमशी रिलेटेड आपण बोलतोय. म्हणजे प्रत्यक्षात त्या ऑर्गॅनिझमचा आपण इथे विचार करतोय. त्याचा जो ग्रुप आहे किंवा त्याचे वेगवेगळे जे काही कॅरेक्टर्स मिळते जुळते असलेले वेगवेगळे जे ग्रुप्स आहेत त्यांचा विचार नाही करत. आपण प्रत्यक्षात त्या ऑर्गॅनिझमचा आपण विचार करतोय. आणि त्या ऑर्गॅनिझमचा विचार करतो म्हणजे आपण त्या स्पीसीजचा विचार करतो. म्हणजे थोडक्यात काय? बेसिक युनिट काय ते स्पीसीज आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हु गेव द बायोलॉजिकल कन्सेप्ट ऑफ स्पीसीज? ऑप्शन ए, एरिस्टॉटल. ऑप्शन बी, अर्न्स्ट मेयर. ऑप्शन सी, जॉन रे. अँड ऑप्शन डी, कॅरोलस लिनियस. सो हियर option B, Ernst Mayr gave the biological concept of species. Biological concept जे आहे बघा, biological concept मध्ये काय? A group of organisms which can interbreed among themselves is called as species. म्हणजे ते एकमेकांसोबत इंटरब्रीड होऊ शकतात. आणि म्हणून अर्न्स्ट मेयर हे जे सायंटिस्ट आहे यांनी बायोलॉजिकल कन्सेप्ट जे आहे ते बायोलॉजिकल कन्सेप्टचा इथे उल्लेख केलेला आहे. Next, genus having single species is known as. बघा आता इथे आपण बघा सुरुवातीला काही बेसिक कन्सेप्ट स्टडी केल्या. मग त्यामध्ये असे बरेचसे वर्ड किंवा त्यांचे शॉर्ट फॉर्म जे आहेत त्या शॉर्ट फॉर्मचं मिनिंग काय घ्यायचं आहे, तर त्यानुसार आपण बरेचसे सुरुवातीचे जे लेक्चर्स बघितले मित्रांनो, तर त्यामध्ये इथे लक्षात येईल तुम्हाला पॉली, मोनो, मोनो हे जे काही वर्ड्स आहेत इथे ऑप्शन त्याच पद्धतीने दिलेले बघा. जीनस हॅव्हिंग सिंगल स्पेसिस इज नोन ॲज. अगदी पटकन तुम्ही आन्सर देऊ शकता याचा. पॉलिटायपिक. ऑप्शन ए पॉलिटायपिक. ऑप्शन बी मोनोटायपिक. ऑप्शन सी पॉलिगॅमिक. अँड ऑप्शन डी मोनोकार्पिक.
आता इथे गॅमिक आणि कार्पिक हे जे शब्द आहेत, हे शब्द इथे स्पेसिसच्या संदर्भात इथे आपण डायरेक्टली त्यांचा उल्लेख करणार नाही. गॅमिक म्हणजे काय, गॅमिट्सचा इथे आपण विचार करतोय, किंवा कार्पिक म्हटलं तर इथे फ्रूटचा विचार करतोय. परंतु इथे फ्रूटचा आणि गॅमिट्सचा डायरेक्टली काही संबंध आपण इथे घेतलेलाच नाही क्वेश्चन मध्ये. ओके, सो जीनसचा विचार करतो आपण. मग जीनस मध्ये जर एकच स्पेसिस असेल, असतात अशा काही जीनस की त्या जीनस मध्ये जर समजा एखादीच स्पेसिस असेल, एकच स्पेसिस असेल, तर त्याला आपण काय म्हटलंय, मोनोटायपिक. आणि अशाही काही जीनस आपल्याला बघायला मिळतात की एखाद्या जीनसमध्ये अनेक स्पेसिस असू शकतात, जसं की हिबिस्कस. हिबिस्कस रोझा सायनेन्सिस ही जी स्पेसिस आहे, ही जी जीनस आहे हिबिस्कस, ही जी जीनस आहे त्यामध्ये रोझा सायनेन्सिस स्पेसिस आहे, एस्कुलेंटस आहे, बऱ्याच वेगवेगळ्या स्पेसिस आहे. तर मग ती पॉलिटायपिक मध्ये येईल. पण अशाही काही स्पेसिस आपल्याला बघायला मिळतात, अशाही काही जीनस आपल्याला बघायला मिळतात की ज्यामध्ये सिंगल स्पेसिस असेल, आणि त्याला आपण म्हणणार आहोत मोनोटायपिक जीनस. ओके, सो नेक्स्ट मल्टिपल चॉइस क्वेश्चन. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री is located at. National Museum of Natural History is located at. Option A, Mumbai. Option B, Washington. Option C, Delhi. And option D, London. So here option C, Delhi. So here you can see the National Museum of Natural History is located at Delhi. अवश्य दिल्लीला गेल्यानंतर अवश्य भेट द्या. ही जी काही नॅचरल हिस्ट्रीचं जे काही म्युझियम आहे, खूप अशा जसे नॅचरल थिंग्स, असे बरेचसे वेगवेगळे आविष्कार आपल्याला बघायला मिळतील. खूप सारे असे वेगवेगळे आविष्कार आहेत, निसर्गाचे वेगवेगळे असे चमत्कार आपल्याला बघायला मिळतील. आणि बघितल्यानंतर अगदी खूप आनंद होईल की निसर्ग इतकं अमेझिंग आहे, अनेक काही गोष्टी होत्या, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या म्युझियममध्ये बघायला मिळतील. क्वेश्चन नंबर 13. गार्डन फेमस फॉर द ग्रेट बनियन ट्री इज अंडर कंट्रोल ऑफ. द गार्डन फेमस फॉर द ग्रेट बनियन ट्री इज अंडर कंट्रोल ऑफ. ऑप्शन ए, ZSI. ऑप्शन बी, कलकत्ता युनिव्हर्सिटी. ऑप्शन सी, WWE. अँड ऑप्शन डी, BSI. आता ग्रेट बनियन ट्री जे आहे, म्हणजे सगळ्यात मोठं वडाचं झाड ज्याला आपण म्हणतोय, तर ते कोणत्या ऑर्गनायझेशनच्या कंट्रोलमध्ये आहे? तर त्याचा आपण आन्सर जर बघितलं तर ऑप्शन डी, BSI, दॅट इज बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया. ओके, सो ऑप्शन डी जो आहे इथे हा करेक्ट आहे. BSIच्या कंट्रोलमध्ये किंवा त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत प्लांटशी रिलेटेड, तर त्या असतात. आणि ते ग्रेट बनियन ट्री जे आहे ते त्यांच्या कंट्रोलमध्ये ते मेंटेन केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज हायेस्ट हायरार्की? अगदी सोपं आहे बघा, लगेच लक्षात येईल तुम्हाला. हायरार्कीचे जे काही म्हणजे टॅक्झॉनॉमिक हायरार्की जे आहे, तर ती हायरार्की तुमच्या लक्षात येईल. हायेस्ट म्हटलं तर इथे आपण किंगडमचा उल्लेख करतो, आणि लोएस्ट म्हटलं तर स्पेसिसचा उल्लेख करतो. ओके, बघा आन्सर लगेच मिळेल तुम्हाला. ऑर्डर, ऑप्शन ए ऑर्डर, ऑप्शन बी स्पेसिस, ऑप्शन सी क्लास, ऑप्शन डी जीनस. आता इथे ही जी काही सिक्वेन्स दिलेली, या सिक्वेन्समधनं हायेस्ट हायरार्की विचारलेली. विच ऑफ द फॉलोइंग इज हायेस्ट हायरार्की? मग परत तुम्ही काय विचार कराल? किंगडम, फायलम, क्लास, सब क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस. ओके, मग इथे क्लास आणि ऑर्डर या दोन गोष्टींकडे आपलं कॉन्सन्ट्रेशन जातं लगेच. पण क्लास आधी का ऑर्डर आधी आहे? आधी काय? क्लास आहे. मग क्लास हा हायेस्ट झाला, म्हणजे हे जे ऑप्शन्स आहेत या ऑप्शन्समध्ये क्लास हे काय हायेस्ट आपण त्याला म्हणू शकतो. हायरार्कीमध्ये हायेस्ट लेवल जे आहे, तर इथे ह्या 4 ऑप्शन्समध्ये क्लास हे आहे. ओके, सो ऑप्शन सी क्लास. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. The word taxonomic hierarchy was given by. Taxonomic hierarchy हा शब्द पहिल्यांदा
कोणी मांडलेला आहे? ऑप्शन ए कॅरोलस लिनियस, ऑप्शन बी जॉन रे, ऑप्शन सी लॅमार्क, ऑप्शन डी बर्सी. So the word taxonomic hierarchy was given by Carolus Linnaeus. Option A Carolus Linnaeus यांनी हा taxonomic hierarchy हा शब्द मांडलेला आहे. Next question number 16. Two species occupying same or overlapping area are called. बघा आता आपण जे लेक्चर घेतलेलं आहे त्या लेक्चरमध्ये आपण ह्या कन्सेप्ट स्टडी केल्या, सिम्पॅट्रिक, अलोपॅट्रिक, पॅरापॅट्रिक, ह्या वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण स्टडी केलेल्या आहेत. पण लगेच आठवेल बघा तुम्हाला. टू स्पेसीज ऑक्युपाईंग सेम ऑर ओव्हरलॅपिंग एरिया, म्हणजे एक किंवा ओव्हरलॅप झालेला एरिया जर दोन स्पेसीज ऑक्युपाय करत असतील तर त्या स्पेसीजला आपण काय म्हटलेलं आहे? क्वेश्चन नंबर 16 ऑप्शन ए सिम्पॅट्रिक. सिम्पॅट्रिकचा मिनिंगच असं आहे, लक्षात घ्या. सिम म्हटलं तर सेम किंवा सिंगल, आले लक्षात. मग इथे सिंगल एरिया किंवा ओव्हरलॅपिंग किंवा सेम एरिया जर दोन स्पेसीज ऑक्युपाय करत असतील तर त्या स्पेसीजला आपण काय म्हणणार आहोत? सिम्पॅट्रिक. डायग्राम्स आठवा त्या आपण ज्या काही लेक्चरमध्ये घेतलेल्या होत्या त्या डायग्राम्सवरनं तुमच्या लक्षात येईल. सिम्पॅट्रिक स्पेसीज म्हणजे काय की ज्या स्पेसीज ओव्हरलॅपिंग किंवा सेम एरियामध्ये जर दोन स्पेसीज किंवा ओव्हरलॅपिंग एरियामध्ये जर दोन स्पेसीज किंवा दोनापेक्षा अनेक स्पेसीज राहत असतील तर त्याला आपण म्हटलेलं आहे सिम्पॅट्रिक स्पेसीज. क्वेश्चन नंबर 17. Who proposed the term अल्फा, बीटा अँड गॅमा इन टॅक्सॉनॉमी? टॅक्सॉनॉमीमध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा हे टर्म्स कोणी म्हटले? ऑप्शन ए डी कॅन्डोली, ऑप्शन बी ट्रल, ऑप्शन सी हक्सले, ऑप्शन डी लॅमार्क. Here the option B, Trull, were the scientists who gave the alpha, beta and gamma taxonomy, or the scientists introduced term alpha taxonomy, beta taxonomy and gamma taxonomy. So here option B, Trull, were the scientists who gave alpha, beta and gamma taxonomy. Next question. In which of the following organisms are very much similar to each other? In which of the following organisms are very much similar to each other? Option A order, option B class, option C genus and option D species. तर इथे मित्रांनो बघा, स्पेसीजचा जर आपण विचार केला तर स्पेसीजमध्ये मॉर्फॉलॉजिकली सिमिलर आणि इंटरब्रीडिंग ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे ऑलमोस्ट ते सारखेच असणार आहे. व्हेरी मच सिमिलर ऑर्गॅनिझम्स आहेत, आले लक्षात. म्हणजे स्पेसीज जे आहेत, एका स्पेसीजचा मेंबर म्हटलं तर काय सारखेच ते दिसत आहेत, सिमिलर आहे, ते मॉर्फॉलॉजिकली सिमिलर आहे. आणि नुसतेच मॉर्फॉलॉजिकली सिमिलर नाही तर ते इंटरब्रीड पण होत आहेत, म्हणजे त्यांचं प्रजनन पण होत आहे आणि म्हणून त्याला आपण स्पेसीज म्हटले. सो मॉर्फॉलॉजिकली सिमिलर ऑर्गॅनिझम्स विच कॅन इंटरब्रीड अमंग देमसेल्व्स आर कॉल्ड ॲज द मेंबर ऑफ स्पेसीज. ओके. Next question. Binomial nomenclature was given by option A Linnaeus, option B Whittaker, option C Huxley, option D Darwin. So option A Linnaeus. So Carolus Linnaeus were considered as the father of nomenclature, or were फर्स्ट इंट्रोड्यूस द बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम जी आहे तर ही पहिल्यांदा कॅरोलस लिनियस यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. नेक्स्ट. इन विच बुक बेंथम अँड हुकर्स प्रपोज दिअर क्लासिफिकेशन? बेंथम अँड हुकर्स यांनी त्यांचे क्लासिफिकेशन सिस्टीम जे आहे, बेंथम हुकर्स क्लासिफिकेशन म्हटलेलं आहे त्याला, तर ते कोणत्या बुकमध्ये त्यांनी दिलेलं आहे? ऑप्शन ए Genera Plantarum, then
Option B, Species Plantarum. Option C, Historia Plantarum. And option D, Historia Naturae or Historia Nature. So here option A, Genera Plantarum were the book which were proposed by Bentham and Hooker and gave their classification system. So Genera Plantarum were the book which were published or which were given by Bentham and Hooker's, and in which the classification system of Bentham and Hooker were introduced. Next question. Largest number of species are traced in. Largest number of species are traced in म्हणजे खालीलपैकी कोणत्या सजीवामध्ये किंवा खालीलपैकी कोणत्या सजीवांच्या सर्वात जास्त स्पीसीज रेकॉर्ड केल्या गेलेल्या आहेत. बघा, क्वेश्चन नंबर 21, लार्जेस्ट नंबर ऑफ स्पीसीज आर ट्रेस्ड इन. ऑप्शन ए, आर्थ्रोपोडा. ऑप्शन बी, इकायनोडर्माटा. ऑप्शन सी, बॅक्टेरिया. अँड ऑप्शन डी, फंगाय. मित्रांनो, इथे जर आपण बघितलं तर लार्जेस्ट नंबर ऑफ स्पीसीज हा शब्द ज्यावेळेस आपण उच्चारतो किंवा याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल का, मोस्ट सक्सेसफुल आणि सगळीकडे आढळून येणारा कुठेही दिसतं आपल्याला. कुठे म्हणजे अगदी निर्मनुष्य ठिकाणी जरी तुम्ही गेलात ना आणि फक्त आहेत त्या जागेवरती आपण फक्त असं गोल आपला आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ना त्याच ठिकाणी असं गोल एक राऊंड मारला, चक्कर म्हणजे जागेवरतीच आपण फिरला 360 डिग्रीमध्ये, तर आपल्याला लक्षात येईल काहीही जरी नाही दिसलं तरी कीटक मात्र कुठे ना कुठे दिसणार आहे. मग ते फुलपाखरं असतील, भुंगे असतील, फ्लाईज असेल, अनेक 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 गोष्टी आले लक्षात. मग ते जमिनीवरती बघा, इव्हन वाळवंटात बघा किंवा पाण्यामध्ये बघा, कुठेही आपण ऑब्झर्व केलं तरी आपल्याला आर्थ्रोपोड्स हे जे काही मेंबर्स आहेत हे सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात. असं एकही ठिकाण नाही पृथ्वीवरचं का जिथे हे आर्थ्रोपोड्स नाही, असं एकही इकोसिस्टीम नाहीये का जिथे आपल्याला आर्थ्रोपोड्स नाही दिसत नाही. म्हणजे आर्थ्रोपोडा हा जो काही फायलम जो आहे, फायलम आर्थ्रोपोडा जो म्हणतो आपण, की यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते ऑर्गॅनिझम्स आपल्याला सर्वदूर दिसत आहेत, सगळीकडे आपल्याला ते बघायला मिळतात. म्हणून लार्जेस्ट नंबर ऑफ स्पीसीज ज्या आहेत आतापर्यंत सजीवांमध्ये आर्थ्रोपोड्स मध्येच सगळ्यात जास्त स्पीसीज रेकॉर्ड केल्या गेलेल्या आहेत. ओके, आणि त्यामध्ये आता आर्थ्रोपोड म्हणजे काय रे? आर्थ्रोपोड म्हणजे काय? द ऑर्गॅनिझम्स दोज हू हॅव्हिंग जॉइंटेड अपेंडेजेस. लक्षात घ्या मित्रांनो, मी वारंवार तुम्हाला हेच सांगत आलोय की आपण जे काही MCQs घेण्यासाठी आपण जो विलंब करत आहोत, उशीर जो करत आहोत, त्याचं रिझन असं आहे की हे जे MCQs आहे हे आपले साधारणतः 4 ते 5 चॅप्टर जे झाले तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होत आहेत. आणि म्हणून आता इथे आर्थ्रोपोडा हा शब्द अजून आपला किंगडम ॲनिमॅलिया हा चॅप्टर आपण त्याचा विचारही केलेला नाहीये, तर आपण स्टडी नाही केलेला आहे अजून. आणि त्यामध्ये आर्थ्रोपोडा ही कन्सेप्ट दिलेली. मग आर्थ्रोपोडा, इकानोडर्मेटा, बॅक्टेरिया आणि फंगाय हे तुम्हाला कळलंय कारण आपण ते पहिल्या 2 चॅप्टरमध्ये त्याचा उल्लेख केलेलाच आहे. परंतु इकानोडर्मेटा आणि आर्थ्रोपोडा ही किंगडम ॲनिमॅलियाचे मेंबर्स आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला ह्या सर्व कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट कळत नाही तोपर्यंत आपण हे जे काही युनिट वाईज MCQ जे आहे ते बघू शकत नाही. तरी सुद्धा आपण मॅक्सिमम जे काही MCQs आहे ते सॉर्ट करून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. सो लार्जेस्ट नंबर ऑफ स्पीसीज आर ट्रेस्ड इन आर्थ्रोपोडा. आले लक्षात? आर्थ्रोपोडा म्हणजे आर्थ्रॉस मीन्स जॉइंटेड अँड पोडा मीन्स अपेंडेजेस. पोडाचं मिनिंग इथे खरं तर आपण लेग्स असाही घेऊ शकतो, पण अपेंडेजेस जवळपास सर्वच अपेंडेजेस जे आहेत ह्या मेंबर्समध्ये, मग ते इन्सेक्ट असो, क्रॅब्स असो, क्रस्टेशियन्स, अनेक वेगवेगळे त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. तर त्यांच्यामध्ये बॉडीचे जे काही सर्व जे अपेंडेजेस आहेत ते अपेंडेजेस जॉइंटेड आहे. आणि नुसते जॉइंटेड नाही तर जॉईंट्स हे ओपन आहेत.
म्हणून त्यांना आर्थ्रोपोडा असं म्हटलेलं आहे. ओके, सो आर्थ्रोपोड्स आर द मोस्ट सक्सेसफुल ॲनिमल्स इन द बायोस्पियर. बायोस्पियरमध्ये मोस्ट सक्सेसफुल जर ॲनिमल कुठले असतील तर ते आर्थ्रोपोड्स आहेत. लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 22. First plant classification was given by option A Linnaeus, option B John Ray, option C Theophrastus, and option D Darwin. So unfortunately here the classification system, binomial nomenclature वगैरे वगैरे बऱ्याच वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या ऑलमोस्ट हे जे सर्व मेंबर्स आहेत, इथे जे काही वेगवेगळे सायंटिस्टचे नावं दिले, लिनियस, जॉन रे, थिओफ्रास्टस, डार्विन, तर यांचं कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्युशन क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये आहेच आहे. इथे विचार जर आपण केला तर डार्विनचं तसं डायरेक्ट काही असं क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये योगदान नाही आहे. परंतु थिओफ्रास्टस हे जे सायंटिस्ट, त्यांना नॅचरलिस्ट, सायंटिस्ट, बॉटॅनिस्ट असं आपण अनेक वेगवेगळ्या नावाने त्यांचा नामोल्लेख करू शकतो किंवा त्यांना ते श्रेय देऊ शकतो. बघा, थिओफ्रास्टस, तुम्ही जर आपलं पहिलं लेक्चर जर आठवलं तर त्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट्स आणि डिफरंट ब्रांचेस ऑफ बायोलॉजीचा विचार केलेला होता बघा. तर त्यामध्ये डेफिनेशन्स आपण घेतल्या होत्या. बायोलॉजीची डेफिनेशन घेतलेली होती, नंतर झुलॉजीची, बॉटनी, मॉर्फोलॉजी, सिस्टमॅटिक्स वगैरे वगैरे बऱ्याच वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण विचार केलेला होता. तर त्यावेळेस मी बघा बॉटनीची डेफिनेशन, म्हणजे मी बॉटनी हा शब्द लिहिला, त्याचं मिनिंग सांगितलं. बॉटनीचं मिनिंग काय? स्टडी ऑफ प्लांट्स. आणि त्याचबरोबर मी फादर ऑफ बॉटनी हे पण तुम्हाला सांगितलेलं होतं. जसं फादर ऑफ झुलॉजी आहे, फादर ऑफ बायोलॉजी आहे, तसं फादर ऑफ बॉटनी पण आहे. इवन वेगवेगळे जे काही ब्रांचेस आहे त्याचे जे काही जनक आहेत त्यांचं इन्फॉर्मेशन आपण बघितलेलं होतं. तर मित्रांनो, थिओफ्रास्टस वेर कन्सिडर्ड ॲज फादर ऑफ बॉटनी, म्हणजे प्लांट्सचा सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास करणारा जगातला पहिला सायंटिस्ट किंवा सायंटिफिक स्टडी त्या माणसाने केलेला आहे, तर ते आहे थिओफ्रास्टस. सो थिओफ्रास्टस वेर कन्सिडर्ड ॲज फादर ऑफ बॉटनी. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी स्टडी केला, म्हणजे नुसता स्टडी नाही केला, त्यांनी काय केलं, क्लासिफिकेशन पण केलेलं आहे. वनस्पतींचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून द फर्स्ट प्लांट क्लासिफिकेशन वॉज गिवन बाय थिओफ्रास्टस. ओके, सो द फादर ऑफ बॉटनी, थिओफ्रास्टस, गेव द फर्स्ट प्लांट क्लासिफिकेशन. तर मित्रांनो, असे काही सिलेक्टेड मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर जे असेल आपलं, तर त्यामध्ये आणखी काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण बघूया. तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्या नोट्समध्ये खूप सारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेले आहेत. काही डिफिकल्टीज तुम्हाला आल्या तर आवर्जून तुम्ही विचारत चला, वेळोवेळी सॉल्व्ह करत जा. आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती ॲक्टिव्ह राहत चला, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट होईल. आणि NEET एक्झाम, आपलं टार्गेट NEETचं आहे, तर ती NEET एक्झाम आपण सहजासहजी क्रॅक करू शकतो. अवघड असं काहीही नाही आहे. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.